तर आता आपण चाललो गोल्डन ब्रिजला आणि हा डेलॉन हॉटेल आहे. तर त्या डेलॉन हॉटेलचे एक अप्रॉक्स 1200 रुपये प्राईज आहे पर डेचे. म्हणजे दोघांसाठी तुम्ही 1200 रुपयेमध्ये इथे रूम करू शकता. त्यात ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे, अनलिमिटेड 6 ते 9 वाजेपर्यंत झालं असते. आगोडावर काहीतरी याचे 1200-1300 दाखवतात आणि Booking.com वर याचे 1500 होतं. म्हणजे प्राईस अपडाऊन होत असते. म्हणजे तुम्ही 2-3 महिन्याआधी बुक केला तर चांगलं पडेल. आणि हॉटेलचा रिव्ह्यू बघायला गेलं तर एकदम 5 स्टार, म्हणजे एकदम खतरनाकच आहे. नेक्स्ट लेवलची सर्विस आहे, ब्रेकफास्ट वगैरे सगळं आहे. हां, थोडा चिकनचे आयटम नाहीत, पण बाकी बीफ, पोक जे आपण खात नाही ते असे आयटम आहेत. बाकी ऑरेंज ज्यूस आहे, बरंच आहे. नंतर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. जरा आज घाई सगळं झालेलं आहे. मला नेक्स्ट व्हिडिओत मी दाखवेन ब्रेकफास्ट कसं असतं कसं नाही. आणि आता चाललो आहेत आपण गोल्डन ब्रिजला. तर गोल्डन ब्रिजची काय माहिती देता येईल, काय घेता येईल, कसं आहे गोल्डन ब्रिज, तर तुम्हाला पुढे हळूहळू बघायला भेटेल. आणि अशी बस असते आणि आम्ही जो तिकीट काढलेला आहे त्या तिकीटमध्येच इन्क्लुडेड ही बस आहे. तर बघू शकता आतून बस कशी आहे. म्हणजे तुम्ही तिथे हॉटेलला जरी आलात तर हॉटेलवाले पण तुम्हाला सजेस्ट करून तुम्हाला अशी टूर बुक करून देऊ शकतो. म्हणजे ते ब्रिजचं तुम्हाला तिकीट काढून देऊ शकतात. आणि आता आम्ही इकडे बसतोय, मस्त अशी वातानुकूलित बस आहे. तर आता आम्ही आलेले तिथं पोहोचलेले. ही आमची टूर गाईड आहे. हिच्या मागे आम्हाला जायचं आहे. याच्यावरनं आम्हाला मस्त एकदम बसून जायचं आहे. तर बघू कसं काय होतं आहे. या तिकीटमध्ये इन्क्लूड आहे. या इथं परत त्याचं तिकीट काढायचं आहे का नाही आता बघू इकडंच आहे. तर गोल्डन ब्रिजला जाण्यासाठी बघा जे फॉरेनर आहेत त्यांच्यासाठी 900 जे इथले लोकल आहेत त्यांचे 600 आणि लहान मुलांचे 500 आणि 750 इंटरनॅशनल म्हणजे जे बाहेर या फॉरेनर आहेत त्यांच्यासाठी. तर इथनं बघू शकता अशी एंट्री आहे. इकडनं सनवर्ल्ड म्हणजे गोल्डन ब्रिज बोलला जातो त्याला, सनवर्ल्ड पण बोलतात. तर इकडनं असा मस्त एकदम एंट्री वगैरे, इकडनं असा सगळ्यांचा फोटोशूट चाललेला आहे. एंट्री चालले मस्तपैकी. यो कोंबरा काय मनात नाही केलं, कुत्रा आहे काय वगैरे. हे इकडचे जुनी लोकांचा म्हणजे बनवलेलं आहे. तर हा बघा, हा असा तिकीट आहे. याच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत. सनवर्ल्ड बनाना हिल्स, याला गोल्डन ब्रिज पण बोलतात. तर आता इथनं अशी एंट्री आहे. इथनं एंट्री होणार. असा थँक्यू. अशी इकडनं एंट्री झाल्यानंतर मग परत वरती जायचं. असं मस्त ज्यांना काटाला आलाय त्याही असं मस्त उभा राहून जायचा. ज्यांना इच्छा आहे चढायची त्या मस्त शिड्या चढत जायचा. पब्लिक रास भरलेली आहे आणि इकडनं अशी एंट्री आहे. आणि एक अराऊंड 15 मिनटं लागली इथे पोचायला आम्हाला. 15 मिनटात आम्ही इथे पोचतो. आणि एवढा भारी क्लायमेट, वा एक नंबर. इथं पण बघू शकता. आणि पाऊस येतो सध्या. हा गोल्डन ब्रिज. आणि इथनं आता आम्हाला परत वरती जायचं आहे, वरच्या पॉईंटला. असं करत सगळे म्हणजे तिकडनं उतरलो परत. मग आता इकडनं परत रोपवेने बसून परत जायचं आहे पुढं. फ्रेंच विलेज आणि अच्युटमेंट पार्क. आता बघूयात आपण अच्युटमेंट पार्क. ते रेड वाईन पण आहेत. कोणाला रेड वाईन पाहिजे असेल तर रेड वाईन घेऊ शकता इथून. म्हणजे एक प्रकारे हा फ्रेंच विलेज जे तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगला, फ्रेंच विलेज. म्हणजे त्यांचं काय कसं काय बघा. ही बघा कशी खेळते बघा. पुरे म्हणजे बरंच काय आयटम खायला.
पाऊस आहे तर जाऊ शकत नाही. हे बघा इथे बरेच म्हणजे पॉइंट आहेत, विलेजेस आहेत. परत तो गोल्डन ब्रिज म्हणजे एकाच ठिकाणी बनाना हिल्सवर तुम्ही आले की डायरेक्ट ती एक पॅकेज असं तुम्हाला बोललेलं 10,50,000चा. तो पॅकेज मारून तो त्यात सगळं इन्क्लूडेड असतं. त्या बसमध्ये आम्ही आता ही बस कुठं नेते, खालती नेते का वरती नेते काय बघू आता. यात बसणार 2 मिनिटात आम्हाला पोहोचवणार. तुम्ही ह्या बनाना हिल्सवर म्हणजे बनाना हिल्सवर हा फ्रेंच विलेज आहे. तिथं आल्यावर तुम्ही असला म्हणजे तुम्हाला वाटलंच नाही का तुम्ही व्हिएतनाममध्ये आहेत. तुम्हाला असं वाटेल खरंच का तुम्ही खरंच फ्रेंच विलेजमध्ये म्हणजे असे फ्रेंच विलेज असतात. म्हणून मी हायली रिकमेंडेड करेन व्हिएतनामला आल्यावर दानांगला बनाना हिल्सला 101% काय भाई बोलू तेवढा कमी आहे. नक्कीच या इथं. तर आता आम्ही आलेलो त्या थिएटरला. तर बघू त्या थिएटरला बघा असा थिएटर आहे. थिएटरमध्ये आता काय शो दाखवतात काय नाही. शाकीर भाई आणि मी मस्त बसलेले आहेत. सगळी लोक आल्यावर जमतील सगळी भरतील तेव्हा मग आम्ही थिएटरमध्ये मस्त बघू काय काय बघायला भेटतंय. पाणी पडला अगोवर शिटा पण हलतात. ही शिटा पण हलतात. नाही रे मला माहिती इथं व्हिडिओ सांगतो रे. एक्स्ट्रा क्लास घेतो शाकीर भाईची. म्हणजे हा एक प्रकार कार्टून आहे. जसं ते आता ही गाडी आलं ना तसं आम्ही पण आलो आहे. बघा हे बघा शिट कशी हलतात हे बघा. गाडी हलते तशी तो हलते तसं आम्ही आणणार. तर आता मस्त मूवी वगैरे बघून झाली. तर आता हा पाठचा सीन बघू शकता. मूवी म्हणजे 3D होत्या त्यात तुमचा असं म्हणजे अख्खा अंग वगैरे आलेलं असं कार्टून टाईप होता. आणि पाठचा इकडचा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे. एवढा भारी ना एवढा भारी हे बघा एकदम मन खुश. हा बघा एकदम मस्त असा गार्डन काय भारी गार्डन आहे. जे एवढा मोठा विलेज आहे ना एवढा मोठा बाबा लई बेकार मोठा विलेज आहे. मस्त करकरी असा ऊन पडलेला आहे एकदम खतरनाक. त्या गेम तिकिटामध्ये गेम पण फ्री आहे. तर आता बघू गेमच्या राईड वगैरे कसं काय आहे. काही ठिकाणी तुम्हाला पैसे पे करायला लागतील पण काही ठिकाणी तुम्हाला फ्री आहे. एकदम फ्री आहे. गेम सेक्शनचे ना हा एक वरती एक फ्लोर आहे. हा एक फ्लोर आहे आणि इकडे ग्राउंड फ्लोर असे म्हणजे ग्राउंड फर्स्ट सेकंड असे 3 फ्लोर आहेत. खूप मोठा आहे. बघा ही वरती येईल खालती येईल एवढ्या वरती येईल परत खालती येईल. तर आता गेमिंग बघून झाल्यावर आम्ही आलो इकडं. आता जरा पुढचा विलेज पुढची जरा वेगवेगळ्या प्रकारच्या जरा घरं बनले
ते बघायला आलेत. तर बघू आपल्याला पुरं काय काय नवीन नवीन घरं बघायला भेटतात. तर जेवढा बघू तेवढा कमी आहे. हे बघा, जेवढा बघू तेवढा कमी आहे. हे बघा तुम्ही काय बोलाल म्हणजे बाबा सोयत नाही बोलून. जेवढा फोटो काढाल तेवढं कमी आहे. तुम्ही बोलणारच नाही का तुम्ही व्हिएतनाम मध्ये एवढे बाबा म्हणजे लय खतरनाक. हे दगडापासून बनवलेला आहे सगळा. उदय तर यो नजारा एवढा भारी आहे. शाकीर भाई तुला काय वाटतंय? एक नंबर पूर्ण वर्ल्डच बनवून टाकलं. अख्खा आहे ना, अख्खा वर्ल्ड बनवून म्हणजे जगातली जेवढी म्हणजे टाईपची घरं म्हणजे मोठी लक्झरी वगैरे जसं कन्स्ट्रक्शन असतात तशी गावातली सगळा इथं म्हणजे सगळा बनवलंय. हे बघा अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. तुम्ही बघू शकता इकडनं. हे बघा अजून कन्स्ट्रक्शन चालू आहेत. हे बघा कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे विचार करा तुम्हाला काय काय बघायला भेटेल नंतर. तुम्ही जसं लेट याल तसं. तो गाइस आप सब फैमिली को लेके यहाँ पे जरूर आ सकते हैं. नक्की या सगळ्याही. सिर्फ कोई रात में तुमको बम बम बोलेगा तो गलती से भी जाना मत, वो तुमको लूट लेगा. ते तिकडच बघा. हे बघा चायना टाउन लय भारी बनवले. हा इथं तुम्ही मस्त हॉटेलला पण जाऊ शकता. तर परलेला आहे. वाव किती भारी सीन आहे. किती भारी एक नंबर. म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत का तुम्ही व्हिएतनाममध्ये. मला असं 50 वेळा बोलायला लागतंय कारण की व्हिएतनामनी एवढी कंट्री म्हणजे वरच्या एकदम 1500 फुटावर आहे. म्हणजे एकदम रास्त वरती डोंगरावर बांधलं सगळं. हो तुम्ही इमॅजिन नाही करू शकत का एवढा भारी बांधला आहे. एवढा भारी वाटते ना. ऑसम. हा हे कुंड्या बघा कशा प्रकारच्या आहेत. केस डायरेक्ट म्हणजे केस झाड एवढा भारी वाटते ना. भाई खरंच सांगतोय मी 50 वेळा बोलतोय. या 50, 100, 1000 करोड वेळा बोलेन. व्हिएतनामला आल्यावर ही बानेन हिलला आले ना का तुम्हाला वाटेल की पूर्ण का जग. तर आता आपण आलेलो आहोत गोल्डन ब्रिजला. हा बघा गोल्डन ब्रिज. गोल्डन ब्रिज बघू शकता. हा गोल्डन ब्रिज. तर नुसती इथं पब्लिक. हा गोल्डन ब्रिज जो आपण इंस्टावर नुसत्या रील येतात समोर. काय असतंय इथं फॉग म्हणजे खरं ते एवढा खतरनाक फॉग ना. एकदम खतरनाक. म्हणजे तुम्ही विलेज वगैरे बघून आला ना का खालती असा गार्डन आहे. गार्डन म्हणजे तो गोल्डन ब्रिज आहे. गोल्डन ब्रिजच्या इथनं पुढे असं गार्डन आहे फ्लॉवर्स वगैरे. तर बघा गार्डन बघा. या मांजरी बघा तीन कशा सजवल्यात. हा मांजरी लवर्स साठी बघा एकदम खुश होतील. तर हा पाणी बघा यातना पडतो म्हणजे तो नाही का जुन्या काळात ते असाचे माती वाळू. इकडं पाणी आहे. सीन आहे काय भारी इकडं. म्हणजे आतमध्ये जायला रस्ता नाही पण आतमधून रास भारी असेल. बघू आतमध्ये जायला रस्ता का नाही. तिकडे बघा बिग म्हणजे बुद्धांचं स्टॅच्यू आहे. मी इकडनं बघा मस्त असं वरून सीन बघा. मोर काय सजवलेलं आहे भारी एक नंबर. वाव. तर हे बघा
बुद्धांचं मोठं स्टॅच्यू. वाव वाव वाव. इकडे बघा काय भारी भारी सीन आहेत. तर आता आमचा सगळा यो इकडचा बघून झाला. तर आता आम्ही निघतो हॉटेलला. तर आता भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता बघू काय